एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास. दादा, कर्जमाफीचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरलेला आहे. कर्जमाफी जर लवकरात लवकर घोषणा केली नाही तर आम्ही मोठं आंदोलन राज्यात उभारू असं म्हणतो. यामध्ये आम्ही कधीच कर्जमाफीपासून बाजूला गेलो नाही. आमच्या जाहीरनाम्यामध्ये होतं महायुतीच्या, आम्ही त्याच्याशी स्टिकअप आहोत. फक्त आम्ही एक कमिटी केलेली आहे, कारण उद्याच्याला साधारण एखादा निर्णय घ्यायचा म्हटलं तर त्याची अंमलबजावणी करत असताना आर्थिक पण सगळ्या बाबी तपासाव्या लागतात. मग तुम्ही म्हणाल मग निवडणुकीच्या आधी तुम्ही तपासत नव्हत्या का? निवडणुकीच्या काळामध्ये पत्रकार मित्रांनो, अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं घोषणा करतात. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचेच आहोत. आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं कधीही म्हटलेलं नाही. योग्य वेळ आल्यानंतर आमची ती कमिटी आहे, ती कमिटी त्याच्याबद्दलची माहिती त्या बाबतीमध्ये देईल आणि साधारण आमचा बाकीचा पण जबाबदारी आहे, राज्य चालवण्याची जबाबदारी आहे. आम्ही आता एक प्रकारे शेतकऱ्यांना पण मला वाटतं केंद्राचे आणि राज्याचे मिळून 12,000 रुपये वर्षाला देतो. आम्ही 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरची माफी केली, त्याला 20,000 कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतनं आपण महावितरणला भरतो. तो एक फक्त ते जे इलेक्ट्रिक पंप चालवतात त्या शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट मिळतो. आज आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये महिना देतो. त्याच्यात पण आमच्या गरीब शेतकऱ्यांच्या घरातल्या महिला ज्या येतात त्यांना पण ते पैसे मिळतात. असे वेगवेगळ्या आम्ही घरकुलाच्या योजना देतो. वेगवेगळ्या शेतकऱ्यांचं एकंदरीत सावकाराच्या दारात त्याला जायला लागू नये म्हणून 0% व्याजाने आम्ही त्यांना पीक कर्ज देतो 3 लाखापर्यंत. सातारा जिल्हा बँक देते, कोल्हापूर देते, सांगली देते, पुणे देते. अशा पद्धतीनं आपण करतो आणि त्याच्यातून एक प्रकारे हा पूर्वी तर शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जावं लागायचं. आता शेतकरी 0% व्याजाने फक्त घेतलेलं कर्ज त्यांनी वेळेत फेडलं पाहिजे. आर्थिक शिस्त पण राहिली पाहिजे. अशा पद्धतीनं आमचं काम चालू आहे आणि आम्ही कधीही केलेल्या घोषणेपासून बाजूला गेलेलो नाही. आम्ही योग्य वेळ आल्यानंतर ती कर्जमाफी देणार. सकट होईल का? आता पहिल्यांदा जरा तपासून घेऊ दे ना बाबा. मी समिती केली की नाही? समिती केल्यानंतर ते आम्हाला सांगतील ना कुठल्या घटकाला द्यायचं, मग अल्प का अत्यल्प का किती एकराच्या आतल्या वगैरे हे सगळं ते घेऊन तपासून लहान शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका आणि सर्वच प्रकारच्या शेतकऱ्यांना चांगला भाव त्यांच्या पिकांना, त्यांचं एकंदरीत जे काही योजना असतात त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा असा सगळा आमचा प्रयत्न आहे. ऊस काय तुम्ही मगाशी कुठे झाली ती दाखवा ना. त्यामध्ये असं काही बर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या तेव्हा वोट चोरी झाली नाही. पंजाब आलं ताब्यात आपच्या, 2दा माग आमचं दिल्ली आलं, कलकत्ता आलं, कर्नाटक आलं, आंध्र प्रदेश आलं, तिकडं तेलंगणा आलं, तामिळनाडू आलं. तिथं काही नाही. जर इकडं काही झालं की लगेच वोट चोरी आहे. अरे वा दादा, पृथ्वीराज चव्हाण आणि हा पूर्ण निवडणूक आयोगाला स्वायत्तता दिलेली. त्यांच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. जे कुणाच्या असेल त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी, निवडणूक आयोग तपासेल आणि अंतिम निर्णय घेईल. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर
9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.